हॅलो शेतकरी बंधूंनो, आज आपण या शेतकऱ्यांना बोलवलं होतं. कंट्रोलवर सोलारच्या पॅनलच्या खालचं काढून थोडंसं बाजूला बसवायचं होतं. कारण की ते पॅनलच्या खाली जे बसवलेलं असते तिथं त्यांना पाणी येण्याची भीती होती. त्यामुळे त्यांनी थोडंसं बाजूला कंट्रोल बसवा म्हणून सांगितलं आणि त्यांनी ते अगोदरच पोल उभा केलेला होता. एक पाटी पॅनल वानेऱ्याने उड्या मारल्यामुळं थोडंसं एक साईड झुकली होती, तर ती आपण बरोबर करून दिली अगोदर. त्यानंतर आपण त्यांचा कंट्रोल बसवून देणार आहोत बाजूला. हे कंट्रोलर आपण काढून घेतलेलं आहे. शक्ती कंपनीचं सोलार आहे. उभा केलेल्या शेतकऱ्यांना पोल थोडासा त्याची पोलची साईज लहान होते, त्यामुळे ते ज्या निळ्या पट्ट्या आहेत त्या थोड्या कापून घेतल्या. त्या पट्ट्या कापून घेऊन बसवल्याच्या नंतर ते पोलला फिट केले. पोलला तरी बी पोलची साईज थोडीशी लहान असल्यामुळं आपण त्यामध्ये थर्मास टाकून ते फिट करून घेतलेलं आहे. तर ही स्टार्टरची आर्थिंग आहे. आपण ते जे नट बोल्ट असते स्टार्टरला आणि त्या निळ्या पट्टीला जे आहे निळी पट्टी आहे तिथं आपण जे DC बॉक्समधून जे आर्थिंगचे निळं वायर येते ते जोडून घेतलेलं आहे. पण आता जमिनीतून जे आपण आर्थिंग टाकलेली आहे जमिनीत, त्या वायरचं कनेक्शन त्या निळ्या वायराला कट करून थोडंसं तिथं द्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कंट्रोलरपाशी कुठं करंट बसणार नाही. जे पॅनलचे खालचे जे पर्लिन असते त्या पर्लिनला आपण काय केलं, त्या पोलवर टेकन दिलं, जेणेकरून पॅनलला पण काही धोका होणार नाही आणि ते सुरक्षित राहील. पोल पण हलणार नाही, काही नाही. कंट्रोल बसून झालेला आहे आणि आपण कनेक्शन पण दिलेत. कंट्रोलमध्ये लाईन पण आलेली आहे. कसं काय कोणाला रामायण टाकलं काय? मोटर चालू करून पाहू यात.
मोटरला पाणी पण आलेलं आहे. असेच व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.